आई भाजी काय केली? आपण सांगितलं वांग्याची भाजी केली, की मुलं तर नाकच मुरडतात. आमच्या घरात पण तसंच आहे. पण मी जर हे खारं वांगं बनवलं ना, तर मुलं रस्सा तरी निदान नक्कीच खातात. तसंच मी आज तुमच्याबरोबर खाऱ्या वांग्याची रेसिपी शेअर करणार आहे. करूयात रेसिपीला सुरुवात. नमस्कार, मी सुनीता नन्नवरे आणि सुनीता नन्नवरे या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत खारं वांगं. इथं घेतलेलं आहे लसूण. लसूण सोलून घेतलं आहे बघा. अख्खी गड्डी लसणाची सोलून घेतलेली आहे, म्हणजे 7-8 लसणाच्या पाकळ्या असतील. पाव किलो वांगी आणि आपल्याला लागणार आहे वाटण्यासाठी थोडीशी कोथिंबीर. आता हे वांगी आपण 2 मिनटं साईडला ठेवूया. धुवूनच घेतलेली आहेत. मस्त असे ना लहान मुलांना पण खाता येईल बघा. असं मस्त उन्हाळ्याचं कसं जास्त तिखट भाज्या पण खाऊशी वाटत नाही ना, त्यासाठी मी तुम्हाला हे खारं वांगं बनवून दाखवणार आहे. आणि तिखट मिरची अजिबात टाकायचं नाही. कोथिंबीर ही आणि अर्धा चमचा जिरे आणि 1 चमचा धने. अगोदर आपण मसाला बनवून घेऊया. मसाला बनवताना काय करायचं, सगळ्यात अगोदर आहे ना शेंगदाणे बारीक करून घ्यायचे. शेंगदाणे आपण बारीक करून घेऊया. बारीक करून घेतलेले आहेत. छान असा कूट झालेला आहे, पांढरा दिसतोय मस्त. आणि ह्या वाटीनेच आहे ना अर्धी वाटी मी शेंगदाणे घेतले होते. आता हे साईडला ठेवूया आणि त्याच्यामध्ये टाकूया 1 चमचा धने आणि अर्धा चमचा जिरे. अगोदर हे बारीक करून घेऊ. धने आणि जिरे थोडेसे बारीक झालेले आहेत, असे अगोदर बारीक करून घ्यायचे. त्याच्यामध्येच टाकूया आपण आता हे खोबरं, लसूण आणि कोथिंबीर. परत हे बारीक करून घेऊया. घेतलेला आहे, मस्त असं बारीक झालंय बघा. त्याच्यामध्ये मसाला काढून घेऊ आपण. मस्त हिरवं वाटण तयार झाले आणि त्याला कच्चे धने आणि आपण जिरे टाकले ना, छान वास येतोय बघा मसाल्याचा मस्त असा. आता ह्यातलंच आहे ना फोडणीला आपण थोडासा काढून ठेवू. थोडासा तेलामध्ये पण टाकायचा फोडणीला. आता आहे ना ह्याच्यामध्ये टाकूया आपण बारीक करून घेतलेले शेंगदाणे. टाकूया चवीपुरतं मीठ, अर्धा चमचा. आणि टाकूया हळद, पाव चमचा. आता हे छान मिक्स करून घ्यायचं हाताने. आता धुवायची नाहीत वांगी, आपल्याला धुवूनच घेतलेली आहेत मी. छान कोरडी करून घ्यायची धुवून. ना अगोदर कधी वांगी चिरायची नाही. वांगी अगोदर जरी आपण चिरून पाण्यात जरी टाकलं ना तरी पण थोडीशी काळीच पडतात ना. मग त्यासाठी काय करायचं, अगोदर मसाला बनवून घ्यायचा, नंतर मग वांगी चिरून घ्यायची, म्हणजे पटकन भरून पण घेता येतात आपल्याला. फक्त आता याच्यामध्ये किडे वगैरे आहेत का बघायचं. किती छान आहेत वांगी बघा. मस्त अशी जांभळी कवळी वांगी असली ना खारं वांगं टेस्टी होतं बघा, चवदार मस्त. असे किडे वगैरे बघायचे आणि वांगी चिरून घ्यायची. एकही वांगं बघा किडकं निघालेलं नाही, सर्व वांगी चिरून झालेले आहेत. अशी थोडीशी देठं पण कमी करून घ्यायची. आता आपण याच्यामध्ये मसाला भरून घेऊया पटकन. छान असं दाबून भरायचा मसाला बघा. सर्व वांगी आहे ना आपली भरून झालेली आहेत आणि एवढा मसाला पण आपला उरलेला आहे. मस्त परफेक्ट प्रमाणामध्ये मी तुम्हाला मसाला पण सांगितलेला आहे. जास्त मसाला पण उरलेला नाही आपला. हा मसाला आपल्याला आता नंतर भाजीमध्ये टाकायचा आहे. कढई गरम झाली की त्याच्यामध्ये टाकूया 2 पळी तेल. खाऱ्या वांग्याला ना थोडंसं तेल जास्तच टाकायचं. तेल गरम झाले की टाकूया मोहरी. मोहरी छान भाजून घेऊ अगोदर. मोहरी बघा भाजली की टाकूया जिरी. जिरी आणि मोहरी फुललेली आहे. आता टाकूया आपण हे ठेवलेलं वाटण. अर्ध वाटण आपण वांग्यांमध्ये मसाला भरून घेतलेला आहे आणि इथं मी अर्ध फोडणीला टाकलेलं आहे. छान असं परतून घ्यायचं. त्याच्यामध्ये टाकायची आपण ही भरून घेतलेली वांगी.
गॅस कमी करायचा आणि मसाला करपून पण द्यायचा नाही. अगोदर वांगी परतून घेऊ. वांगी परतून झाल्यानंतरच आपल्याला हा मसाला टाकायचा आहे शिल्लक राहिलेला. आता हे पण अर्धा मिनिटभर हा मसाला पण परतून घेऊया. वांगी आपली छान मस्त परतून झालेले आहेत. आता आहे ना भाजी शिजण्यासाठी आपल्याला गरम पाणी टाकायचं. 1 ग्लासभर पाणी मी घेतलेलं आहे. 1च ग्लास पाणी टाकले मी. मिक्स करून आता भाजीवरती झाकण ठेवूया आणि फक्त 6 ते 7 मिनटं लागतील आपल्याला ही भाजी शिजण्यासाठी. मस्त छान कोवळी वांगी आहेत बघा. मिडियम गॅसवरती भाजी आपण शिजवून घेऊया. 6 ते 7 मिनटं झालेले आहेत. आपली वांग्याची भाजी शिजत आहे. खारं वांग भाजी शिजली का पाहूया. किती मस्त एकदम बारीक गॅसवरती मिडियम गॅसवरती मी भाजी शिजवून घेतलेली आहे. वांग थोडंसं शिजले का पाहू. मला दाखवते मी वांग शिजलेलं कसं ओळखायचं ते. असं घ्यायचं वांग आणि देठ शिजले का पाहायचं बघा. देठ शिजलेलं आहे म्हणजे वांग आपलं एकदम व्यवस्थित शिजलेलं आहे. मस्त चटपटीत खायला आहे ना तोंडाला चव येऊन जाईन इतकी मस्त ही खारं वांग झालेलं आहे. खारं वांग मी गॅसवरून खाली उतरवून घेतलेलं आहे. मस्त छान ही भाजी लागते बघा आणि लहान मुलं पण खाऊ शकतील अशी मी भाजी तुम्हाला बनवून दाखवलेली आहे. आपण ह्या भाजीला तिखट आणि मिरची अजिबात वापरलेली नाही. हिरवी मिरचीसुद्धा मी टाकलेली नाही आहे. मस्त अशी लहान मुलं पण खाऊ शकतील आणि भाजी एकदा तुम्ही बनवली ना सारखी सारखी बनवणार. इतकी मस्त हे खारं वांग होतं. तर हे खारं वांग मी माझ्या घरी जी भाजी बनवते ना तेच तुमच्याबरोबर मी रेसिपी शेअर करत असते. तर भाजी एकदा नक्की ट्राय करा. खारं वांग बनवलेली रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा. सुनीता ननवरे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि अजून एक सांगायचं तुम्हाला, जिथं आपण कमेंट लिहितो ना तिथं छान छान कमेंट पण लिहित जा. आणि कमेंटच्या जागेवर आहे ना एक हाईपचं बटन आलेलं आहे. माझ्या चॅनलला सपोर्ट करण्यासाठी हाईप पण नक्की करा. लाईक केल्यानंतर हाईप करायला अजिबात विसरू नका. भेटूयात पुढच्या रेसिपीला.